नमस्कार मित्रांनो, मी अर्थातच धनंजय डोळस. काही गीतं अशी असतात की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला ते त्यांचं अस्तित्व दाखवून देत असतात. गर्दीश चित्रपटामध्ये असंच एक गीत आहे, हम न समझे ते बात इतनी सी, ख्वाब शीशे के दुनिया पत्थर की. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपली प्रत्येक मागणी आई वडील पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. कारण आपणाला जे काही दिसेल किंवा जे काही आपल्याकडं आहे ते आपल्याकडं असावं असं बालसुलभ मनाला वाटत असतं. आई वडील आपल्या पद्धतीनं ते पूर्ण करतात, तर काही मागण्या आपल्या अपूर्णच राहतात. आई वडील वेळ मारून नेतात की आज नाही, तुला उद्याच्याला ते निश्चित घेऊ. आणि मग आपण थोडंसं मोठं होतो, आपणालाही काही गोष्टी समजायला लागतात. तेव्हा आपल्या लक्षात येतं की वडील जे म्हणत होते ते योग्य होतं, मात्र माझी मागणी थोडीशी अवास्तव होती. आणि ही अवास्तवता लक्षात आल्यावर थोडंसं मनाला असंही वाटतं की हम न समझे ते बात इतनी सी, ख्वाब शीशे की दुनिया पत्थर की. पुढं आपण महाविद्यालयात जातो, करिअरवर आपण लक्ष केंद्रित करतो, भविष्याची सुखद स्वप्न आपण पाहत असतो. आणि अशाच वेळेस आपल्या जीवनामध्ये अजून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं आगमन होतं. तुमको मिलके ऐसा लगा, अरमा हुए पूरे दिल के, असं म्हणत आपणाला कोणीतरी ओढ लावतं किंवा वेळही लावतं. सर्व काही सुरळीत चालू असतानाच डाव अर्ध्यावरच मोडतो. दोघांच्या जीवनाच्या दिशा ह्या पूर्व पश्चिम होत जातात आणि आपल्या लक्षात येतं कि हम न समझे ते बात इतनी सी, ख्वाब शीशे के दुनिया पत्थर की. जीवन चक्र पुढे चालूच राहतं. नंतर आपणाला जी मुलं होतात त्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर, त्यांचा विवाह यामध्ये आपण अगदी गुरफटून जातो. आणि मुलं जेव्हा शिक्षण घ्यायला लागतात तेव्हा आपणाला न कळत वाटत असतं की मी जे काही झालो नाही ते माझ्या मुलांनी पूर्ण करावं किंवा ते पद त्यांना मिळावं. परंतु या ठिकाणी चालू पिढी पाहिल्यानंतर आपल्या एक लक्षात येतं की त्यांच्या इच्छा वेगळ्या आहेत, आकांक्षा वेगळ्या आहेत, त्यांची स्वप्न वेगळी आहेत. त्यांना जे होऊ वाटतंय तेच होण्यावर त्यांचा जास्त कल आहे. आणि मग तेव्हा कुठंतरी जाणवत राहतं असं की हम न समझे ते बात इतनी सी, ख्वाब शीशे के दुनिया पत्थर की. हे सगळं सोपस्कार जीवनाचं पार पाडता पडता आपल्या वयाची 50 कधी उलटून जाते समजत नाही. आता या वयामध्ये आपणाला फिरावंसं वाटतं, नातेवाईकाकडे जावंसं वाटतं, वेगवेगळे फंक्शन अटेंड करावेसे वाटतात. पण होतं काय की आपणाला शरीर त्या मानानं तेवढं साथ देत नाही. आपल्याकडे वेळ असतो, आपल्याकडे पैसा असतो, परंतु शरीर स्वास्थ्याअभावी आपणाला त्या ठिकाणी जाता येत नाही. कारण जीवन जगत असताना मुलांचं शिक्षण, मुलांचं करिअर, मुलांचे विवाह यामध्ये आपलं स्वतःच जगणं फिरणं बऱ्यापैकी राहून जातं. तेव्हा मग असं वाटतं की हम न समझे ते बात इतनी सी, ख्वाब शीशे के दुनिया पत्थर की. आपण त्यापुढे जाऊन आपलं हलकं फुलकं मनोरंजन व्हावं, हास्याची लकीर चेहऱ्यावर उमटावी, काहीतरी सकारात्मक ऐकायला मिळावं, पाहायला मिळावं, यासाठी आपण टीव्ही पाहतो. पण आपण टीव्ही पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की एकतर विवाहबाह्य संबंधावर मालिकेचा जास्त प्रभाव आहे. दुसरी गोष्ट, नातेसंबंधामध्ये एवढ्या कुरघोडी दाखवल्या जातात की तो पाहून आपणाला थोडंसं मन विषण्ण होतं. न्यूज चॅनेल पाहायला गेलो तर तिथं आपल्या लक्षात येतं की वाचाळवीर सुसाट सुटलेले आहेत. आपण सहजासहजी ऐकू शकणार नाही अशा शब्दांचा भडीमार होतोय. थेट प्रक्षेपणाच्या नावाखाली नेते गाडीत बसले, घरातून बाहेर पडले, थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार, कोणता गौप्यस्फोट करणार, याच पद्धतीच्या बातम्या. म्हणजे त्याच्यातून माणसाच्या दैनंदिन जीवनाला काही भेटेल किंवा काही माहिती मिळेल याऐवजी या पद्धतीचंच हे होतं. चर्चासत्र जर आपण पाहिले
तर ते शीर्षकावरूनच आपल्याला लक्षात येतं की याच्यामध्ये काय आहे. तेव्हा आजकाल डोकं जर शांत ठेवायचं असेल किंवा मन शांत ठेवायचं असेल तर टीव्ही पाहिलेला नको अशा पद्धतीचं आपणाला जाणवू लागतं की उगाच मी टीव्ही पाहिला आणि डोक्याला ताप करून घेतला, अशी परिस्थिती आजकाल झाली आहे. म्हणून म्हणावं असं वाटतं, हम न समझे ते बात इतनी सी, ख्वाब शीशे के दुनिया पत्थर की. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर हे गाणं आपणाला कळत न कळत त्याची उपस्थिती दर्शवून जातं. आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपणाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.